नमस्कार मित्रांनो, मी आहे तुमच्या सगळ्यांची लाडकी प्रियांका सोनावणे। तसं ही पहिलीच वेळ आहे आपल्या सगळ्यांची बोलायची, तर हे व्लॉग करण्याचं रिझन ह्याच्याबद्दल आपण आज बोलणार आहोत। तर ऍक्च्युली मला अगोदरपासूनच होतं की मी असं काहीतरी करू, बट तेव्हा वाटायचं की मी नक्की कशावर करू, एखादा टॉपिक सिलेक्ट करू की काय करू, म्हणजे मला ड्रॉइंग चांगलं येतं, डान्स चांगला येतं, मी कशावर करू। आणि हे चालू केल्यानंतरही म्हणजे सगळ्यांनी मला क्वेश्चन केला की म्हणजे तुझा नक्की टॉपिक काय, तू बोलणार आहेस, तू आर्ट अँड क्राफ्ट करणार आहेस काय। बट गाईज म्हणजे माझं असं आहे की मी सगळ्या गोष्टीमध्ये थोडी थोडी चांगली आहे, आणि मला असं नको होतं की मी कोणता तरी एक टॉपिक पकडून त्याला एनहान्स करू, कारण की त्यासोबत ना मी मूडी पण आहे। म्हणजे हे माझा मूड चांगला झाला ना तर मग मी ड्रॉइंग चांगली करते, मूड चांगला झाला तर डान्स चांगला करते, मूड चांगला झाला तर मी कुकिंग चांगला करते, बट मूड नसेल तर काहीच नाही करत। तर मला असं कोणतंही फिल्टर लावून तुमच्या समोर नव्हतं यायचं, मला अनफिल्टर्डच ठेवायचं होतं। म्हणून मी हे डेली व्लॉग वाला चूज केलं की मी जशी आहे तशी तुमच्या समोर प्रेझेंट होईल। तर हे आहे माझा पहिला व्लॉग तसं तर। आणि माझ्या पेजचं नाव आहे प्रियांका सोनावणे 1111। तर सगळ्यांनी प्रश्न विचारला की 1111 काय आहे, त्या दिवशी तुझा बर्थडे तर नसतो, मग काय आहे 1111 ला। तर मग मी म्हटलं की असं काहीच नाहीये, पण त्यामागे खूप मोठी स्टोरी आहे, म्हणजे स्टोरी म्हणजे माझ्यासाठी पर्सनल। तर सगळ्यांना असं वाटलं की युनिव्हर्सल नंबर आहे 1111 वगैरे, म्हणजे आपण विश वगैरे मागतो त्या दिवशी, बट तसं काही नाहीये। 1111 माझ्या लाईफशी रिलेटेड आहे। म्हणजे पहिला 11 जो आहे तो माझ्या मम्माची बर्थ डेट आहे, माझ्या मम्माचा बर्थडे असतो, तर त्यासाठी तो 11। आणि सेकंड 11 माझ्यासाठी स्पेशल आहे, कारण की त्या 11 म्हणजे 11 तारखेला मी मुंबई सोडून हैदराबाद आलेली जॉबसाठी, त्या दिवसाची डेट होती 11। तर मग मला म्हणजे माझी नवीन जर्नीच होती, ती माझी न्यू जर्नी स्टार्ट झाली होती, तर मी त्याच्यासाठी तो म्हणजे लक विथ लकी चार्म असा माझा कॉन्सेप्ट होता त्या 1111च्या मागचा। सो त्याच्यामुळे माझ्या चॅनलचं नाव मी प्रियांका सोनावणे 1111 ठेवलं। आणि गाईज तुमच्या सगळ्यांना खूप मोठा थँक्यू सो मच, मला खूप कमी वेळामध्ये खूप छान रिस्पॉन्स मिळाला आहे। लाईक म्हणा, सबस्क्राईब म्हणा, शेअर म्हणा, खूप छान तुम्ही सपोर्ट करताय मला। असाच सपोर्ट तुमचा नेहमी राहू द्या माझ्यासोबत, आणि भेटूया आता नेक्स्ट ब्लॉग मध्ये। थँक्यू।